अब्दुल सत्तार हे संभाजीनगरचे पालकमंत्री झाले। संदीपान भुमरे यांच्या राजीनाम्यानंतर पालकमंत्रीपद त्या ठिकाणचं रिक्त होतं। संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदासाठी अनेक जण इच्छुक होते। 2 महिन्यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडे पालकमंत्रीपद आलेलं आहे। संदीपान भुमरे यांनी लोकसभा निवडणूक लढवली, त्यानंतर ते लोकसभेवरती निवडून आले आणि त्यानंतर पालकमंत्रीपद छत्रपती संभाजीनगरचं रिक्त झालं आणि त्या ठिकाणी अब्दुल सत्तार यांनी आपण पालकमंत्रीपद मिळालं तर काम करण्यास इच्छुक असल्याचं वक्तव्य केलं होतं। अब्दुल सत्तार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूया। खासदार म्हणून संदीपान भुमरे केंद्रात निवडून गेल्यानंतर त्यांचं पालकमंत्री पद एकंदरीत संभाजीनगरचं हे रिक्त होतं आणि अखेर या संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर मंत्री अब्दुल सत्तार यांची वर्णी लागलेली आहे। अतुल सावे यांचंही नाव या शर्यतीमध्ये होतं। आपण थेट आता नव्या पालकमंत्र्यांशी बातचीत करूया। सत्तारजी, काय सांगाल? तुमचे मित्र सावे आहेत, दोघांचीही नावं चर्चेमध्ये होते। अखेर मुख्यमंत्र्यांनी तुमच्या नावाची घोषणा केलेली आहे, पहिली प्रतिक्रिया काय? आदरणीय भुमरे साहेब हे लोकसभेमध्ये दिल्लीला गेले तर संभाजीनगरची जागा खाली होईल आणि त्या ठिकाणी मी पालकमंत्री होईल अशा पद्धतीचं मी भाषण केलं। त्यावेळेस ही काही ब्रेकिंग न्यूज बी झाली, आपल्या लोकशाही चॅनलवर ती आली होती आणि आता योगायोगाने सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला त्या संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री केला आणि ते काही कोणाचाही भारतीय जनता पार्टीचाही झाला असता तर मला तितकाच आनंद झाला असता। भुमरे साहेबी झाले, परंतु एकदा आमच्या वादामध्ये तिसरे आले होते। मला वाटतं की जिल्ह्यामध्ये हे पद असल्यानंतर जिल्ह्याचा जो काही भूमिपुत्र असतो, जो काही जिल्ह्याचा आमदार असतो किंवा मंत्री असतो, त्याला त्या जिल्ह्याची फार मोठ्या प्रमाणावर माहिती असल्या कारणाने त्याचा फायदा निश्चित या येणाऱ्या जी काही राहिलेली 4 महिन्याची किंवा 3.5 महिन्याची संधी आहे, त्याच्यामध्ये 1 महिना तर आचारसंहितेमध्ये जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।